सगळं समजूत असूनही मन पूर्ण स्थिर राहत नाही. मिथुन राशी तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे तुमची बुद्धी आहे, पण पुढच्या काळात हाच वेगवान विचार कधी-कधी तुमच्यासाठी सापळा बनू शकतो. तुम्ही इतरांप्रमाणे लगेच प्रतिक्रिया देत नाही, बारकाईने पाहता. यापेक्षा तुम्ही काय बोलत आहात ते समजून घेता. म्हणूनच हा काळ तुमच्यासाठी वरून जितका उत्साहवर्धक दिसेल ना, तितकाच आतून थकवणारा पण ठरू शकतो. त्याचं कारण असं आहे की लाभस्थानातून मंगळाचा गोचर महत्वाकांक्षा वाढवतो, पण मन शांत ठेवत नाही. लाभस्थानातून जात असलेल्या मंगळामुळे आता काहीतरी मोठं करायचं आहे ही भावना प्रचंड वाढेल. ठीक आहे, तुम्ही निष्क्रिय राहणार नाही. नवीन ओळख, नवीन योजना, नवीन संपर्क या सगळ्यात वाढ होईल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमचं बोलणं प्रभावी होईल, तुम्ही लोकांना पटवून देऊ शकाल. पण इथेच एक लपलेला धोका असा आहे, मी खूप पटकन शक्यता पाहायला लागाल. एका कल्पनेतून दुसरी कल्पना, दुसऱ्यातून तिसरी, आणि शेवटी मन जे आहे ते तुमचं सतत धावत राहणार आहे. आणि तुम्हाला वाटेल की मी पुढे जातोय, पण काही वेळा तुम्ही फक्त दिशा बदलत असाल, प्रगती नाही. हा फरक ओळखणं तुमच्यासाठी फार गरजेचं ठरत आहे. भाग्यभावातून राहूचं गोचर आहे ना, तो अचानक घडामोडी आणि गोंधळ आणतोय. त्यामुळे काय होतं की तुमच्या आयुष्यात काही घटना अचानक घडताना दिसतील. ज्याच्याकडून अपेक्षा नव्हती ते मदत करतील, आणि ज्यांच्यावरती पूर्ण विश्वास होता तेच संभ्रम निर्माण करतील. आणि काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने फिरतील. नशीब साथ देईलच, पण प्रत्येक चमकणारी संधी ही खरी असेलच असं नसतं ना. आणि कसं आहे, राहूमुळे तुम्ही मोठा विचार करत आहात. सामान्य गोष्टींवर तुम्हाला समाधान सध्या तरी मानत नाहीत, पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. कधी कधी तुम्ही वास्तवापेक्षा शक्यतांवरती जास्त विश्वास ठेवायला सुरू करत आहात. तुमच्या राशीत शुक्र आणि हर्षल युती काय करेल? अचानक बदल आणि अस्थिरता आणते. म्हणजे ही ऊर्जा खूप आकर्षक असते पण स्थिर नसते. हे लोकांचं लक्ष तुमच्याकडे वाढेल, तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी दिसेल, अचानक नवीन लोक आयुष्यात येऊ शकतात, जलद जवळीक पण निर्माण होऊ शकते. पण हर्षलमुळे सातत्य टिकणं फार कठीण जातं. आणि आज जे खूप आवडले ना, ते काही दिवसांनी थोडंसं तुम्हाला दूर गेल्यासारखं वाटू शकतं, आणि मग काही दिवसांनी अंतरही वाढू शकतं. ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही अचानक काही निर्णय तडकाफडकी घेऊ शकता, अचानक काही योजना तयार करू शकता, अचानक खर्च होतील, अचानक तुमचं मत पण बदललेलं जाणवू शकतं. हे सगळं तुम्हाला वाढलेलं दिसेल. त्याचबरोबर तुमच्याच राशीमध्ये जो गुरु आहे ना, तो संरक्षण आणि परीक्षा दोन्ही घेत आहे. तुमची बुद्धी आणखी तीक्ष्ण झालेली आहे गुरुमुळे. म्हणजे तुम्ही लोकांना पटकन ओळखत आहात, खरं आणि खोटं यातला फरक समजतोय, आणि तुमच्या बोलण्यात एक मॅच्युरिटी पण आलेली आहे आणि पुढेही येईल. पण इथे एक सूक्ष्म धोका पुढे असणार आहे की तुम्हाला वाटू शकतं की मला सगळं समजत चाललेलं आहे, आणि इथेच मग अहंकार हळूहळू वाढू शकतो. हे तुम्ही इतरांच्या चुका पटकन पकडताल, पण स्वतःच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयांना योग्य ठरवण्याचा प्रयत्नही कराल. तिथेच तुमची चूक होईल. नातेसंबंधांच्या बाबतीत जर विचार केला ना, तर आयुष्यामध्ये लोकांची कमतरता राहणार नाहीये, पण कोण मनापासून जवळ आहे आणि कोण फक्त कामासाठी जवळ आहे हे तुम्हाला समजेल. शुक्र हर्षलच्या युतीतून बाहेर पडेल आणि तुमच्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे वैयक्तिक आयुष्य खूप सक्रिय होतं. म्हणजे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तुमचं बोलणं, विचार करण्याची पद्धत आणि उपस्थिती लोकांना वेगळी वाटते. पण हाच काळ भावनिक स्थिरतेचा असतो आणि परीक्षा घेणारा पण असतो. तसंच काही वैवाहिक जीवनात पण होऊ शकतं. जर तुम्ही विवाहित असाल ना, तर नात्यात वरून सगळं ठीक दिसेल, पण आतून काही गोष्टी न बोलल्या गेल्यामुळे ताण जाणवतो. मोठा वाद किंवा नातं तुटण्यासारखी परिस्थिती काही निर्माण होणार नाहीये, पण पूर्वीसारखे मोकळेपणाने बोलणं होत नाहीये हे तुम्हाला आता हळूहळू जाणवेल. हे तुमचं मन खूप वेगाने बदलत राहतंय आणि पुढेही राहील. एक दिवशी तुम्हाला जोडीदार खूप जवळचा वाटेल, तर दुसऱ्या दिवशी अचानक तुम्हाला शांत राहावंसं वाटेल, आणि समोरच्याला हा बदल समजणं थोडं कठीण जाऊ शकतं. आणि मग कधी कधी तुम्ही स्वतःमध्येच गुंतून जाताल. काम असेल, विचार असेल, प्लॅनिंग असतील, किंवा बाहेरच्या लोकांमध्ये मन अडकलेले असेल, आणि मग त्यामुळे घरात असूनही काय होतं, तुम्ही भावनिकरित्या तिथं असणं फार गरजेचं. त्यामुळे मग संवादामध्ये पण थोडं अंतर वाढू शकतं. नात्यांमध्ये कसं होतं, लहान गोष्टी असतात, म्हणजे वेळ न देणे, पटकन उत्तर न देणे, मनातल्या गोष्टी न बोलून दाखवणे, किंवा नंतर बोलू म्हणत टाळणे. ह्या सगळ्यांमुळे काय होतं की समोरच्याला एक वेगळंच अंतर जाणवू शकतं. कारण की कसं आलेलं आहे,
की रवीचं गोचर 12वा सुरू होईल. मग काय होतं, कधी कधी मूड स्विंग जे असतात ना ते वाढतात. एका क्षणी खूप प्रेमाने बोलताल आणि काही वेळाने अचानक शांत किंवा तुम्ही अलिप्त होताल. ह्यामुळे तुमचा जोडीदार गोंधळात पडू शकतो की नक्की या व्यक्तीच्या मनात चाललंय काय. पण ह्याची सकारात्मक बाजू पण अशी आहे की तुमच्या नात्यात अजून कनेक्शन राहील, फक्त कन्सिस्टन्सी कमी होईल. आणि जर शांतपणे तुम्ही बोलला, जोडीदाराचं ऐकलं आणि प्रत्येक गोष्टीला वादात जर बदलू दिले नाही, तर मग नातं टिकेल आणि हळूहळू पुन्हा त्याच्यामध्ये संतुलन येत जाईल. ज्या व्यक्ती अविवाहित आहेत किंवा विवाहासाठी प्रयत्न करतायत, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की थोडंसं अचानक कोणीतरी वेगळी व्यक्ती आयुष्यामध्ये येऊ शकते आणि कनेक्शन खूप जलद तयार होऊ शकते. तुम्हाला वाटेल की ही व्यक्ती इतरांसारखी नाही आहे, कारण याचं कारण असं आहे की शुक्र आपल्या राशीमध्ये प्रवेश करत आहे. मग सुरुवातीला ह्या शुक्रामुळे तुमच्या मनात एक वेगळंच आणि काल्पनिक धारणा जी असते ना समोरच्या व्यक्तीबद्दल होऊ शकते की जी खरी नसते. त्यामुळे मग तुम्हाला पुढे जाऊन असं वाटेल की हे रिलेशन कुठंतरी चुकलेलं आहे. आज जी भावना तुम्हाला स्ट्रॉंग वाटेल ना, ती काही दिवसाने बदलू शकते. त्यामुळे तुम्ही स्वतःही कन्फ्यूज होताल, मला खरंच हे नातं हवंय का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडताना तुम्हाला दिसून येईल. मिथुन रास असतानाच बुद्धिवान आहे, स्मार्ट असते आणि त्यांना इतरची पारख करणे फार लगेच जमत असतं. त्यामुळे त्यांना वास्तविक परिस्थिती ओळखणं अवघड जाणार नाहीये. फक्त तुमच्या राशीत शुक्र येतोय ना, त्यामुळे फक्त तुम्ही सावध राहा. कसं आहे की गोष्टी वेळेवर ओळखणं खूप महत्त्वाचं असतं आणि शुक्र जेव्हा राशीत गोचर करतो ना, त्यावेळेस बुद्धी काम करत नाहीये, भावना काम करतात. त्याचबरोबर कुटुंबात मोठे वाद दिसणार नाहीत, पण तुमच्या बदलत्या मूडमुळे घरातले लोक कधी कधी तुम्हाला समजून घेण्यात गोंधळतील आणि कधी तुम्ही खूप बोलताल तर कधी पूर्णपणे शांत राहताल. याचबरोबर घरातल्या जबाबदाऱ्या मात्र अचानक वाढतील, पण तुमचं मन सतत दुसऱ्या विचारांमध्ये गुंतलेलं असतं. यामुळे काय होतं, थोडं काही गोष्टी विसरतात, अर्धवट संवाद होतो किंवा इमोशनल डिस्कनेक्ट होतो, भावनिक अंतर वाढतं. या गोष्टी काही दिवसात पुढं वाढताना दिसतील. ते तुम्हाला कधी कधी स्वतःसाठी स्पेस हवा आहे असं वाटेल, पण ती स्पेस घेताना समोरच्याला तुम्ही पूर्णपणे दूर ढकलू नका ना, कारण पुढच्या काळात एक गोष्ट स्पष्ट दिसणार आहे, लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, पण तुम्हाला टिकणारे लोक निवडायचे आहेत. ठीक आहे, मिथुन राशीला हे लक्षात येतं की त्यांचे मित्र कमी असतात पण टिकाऊ असतात. पुढच्या काळामध्ये कसं आहे की भावनिकतेचं ओझं मनावर आल्यामुळे भावना जलद तयार होतील, पण त्यावेळी स्थिरता टिकवण्यासाठी संयम आणि स्पष्टता खूप गरजेची असणार आहे. मग ह्या सर्व ग्रहस्थितींचा मनावर एक बारकाईने परिणाम होतो. मन एका वेळी अनेक दिशांनी चाललेलं असणार आहे. म्हणजे विचार करताल तुम्ही, इतर गोष्टींची तुलना करताल, शंका घेणं तो आपला स्वभावच आहे, नवीन योजना आखताल, पुन्हा निर्णय तुम्ही बदलताल आणि हे इतक्या वेगाने घडतं की बाहेरचे लोक तुम्हाला स्थिर समजतील, पण तुम्ही आतून मानसिकदृष्ट्या फारच चलबिचल झालेले असताल. काय होतं की कधी कधी तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडू शकतो की मी नेमकं काय शोधत आहे, मला नक्की काय पाहिजे. कारण की संधी भरपूर आहेत, पण समाधान लगेच थोडीच मिळणार आहे ना आपल्याला. आणि मिथुन राशीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की पुढच्या काळात तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणी नसणार आहे. तुमचा सर्वात मोठा प्रश्न असेल की तुम्ही विचलित होणं, जास्त विचार करणं आणि अचानक कुठल्या तरी विचारांमध्ये वाहून जाणं आणि त्याच्यामध्ये सातत्य टिकणं. त्यामुळे विचारांमध्ये वाहत जाणं आणि वाहत जाण्यामध्ये सातत्य टिकणं जे आहे ना, ते तुम्हाला कॉन्शियसली निर्णय घेऊ देणार नाही, काम करू देणार नाही. ठीक आहे, तुमच्याकडे बुद्धी आधीपासून आहे आणि आता स्थिरता टिकवणं हीच तुमच्यासाठी खरी परीक्षा असणार आहे. आणि 15 मे पासून रवी आपल्या राशीसाठी 12व्या भावातून गोचर करेल ना, ते तुम्ही बाहेरून ॲक्टिव्ह असताल, पण आतून थोडासा जरा फ्रस्ट्रेशन वाढलेलं असू शकतं. झोप पूर्ण असूनही शांतता वाटू शकत नाही आणि कधी अचानक एकटं राहावं असं वाटेल, कधी लोकांपासून दूर राहावं असं वाटेल. तसंच नोकरीच्या ठिकाणी म्हणजे करिअर असेल किंवा व्यवसाय असेल ना, तिथं म्हणजे कसं विशेषतः नेटवर्किंग, कम्युनिकेशन, तुमचं मार्केटिंग, टीचिंग किंवा मीडिया संबंधित जे लोक असतात ना, त्यांना फायदा फार होईल. पण प्रॉब्लेम कन्सिस्टन्सीमध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही एकाच वेळी खूप गोष्टी हातात घेताल आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपण फारच काहीतरी करतो. तुम्हाला वाटेल की तुम्ही खूप बिझी आहात, पण शेवटी स्वतःला प्रश्न पडेल की नेमकं मी पूर्ण काय केलं. काही नवीन ऑफर किंवा प्रपोजल येऊ शकतात, पण प्रत्येक प्रपोजलवरती लगेच विश्वास मात्र ठेवून चालणार नाही ना. म्हणजे विशेषतः पार्टनरशिपमध्ये प्रपोजल असेल, ऑनलाईन अर्निंग असेल, क्विक प्रॉफिट्स असतील, लवकर मिळणारे नफे असतील,
किंवा काही नेटवर्क वरती अवलंबून असलेल्या स्कीम्स असतात. ह्यामध्ये सावध राहणं गरजेचं आहे. व्यवसायात पण असंच आहे बरं का, हालचाली फार वाढतील, लोक भेटतील, कामाची चर्चा वाढेल ना, पण प्रॉफिट आणि स्टॅबिलिटी दोन्ही एकाच वेळी मिळतील असं नाहीये ना. कधी काम वाढेल, पण काय होतं कधी कधी पेमेंट डिले होईल आणि कधी नवीन आयडिया जोरात सुरू होईल, पण त्याच्यामध्ये काही सातत्य राहणार नाही. म्हणजे तुमची मोठी ताकद असं आहे ती कम्युनिकेशन आहे आणि तुमचा फार मोठा विकनेस म्हणजे तुमचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे. पैशाच्या बाबतीत जर विचार केला तर पैसा टिकवणं मात्र तुमच्यासाठी चॅलेंज असणार आहे पुढं 20 दिवस. अचानक खर्च वाढणार आहेत. मग ते तुमचे प्रवासावर असतील, गॅजेट्स असतील, तुमचा कम्फर्ट असेल, अजून काही तुम्हाला खरेदी विक्रीचे हौस असतील, वैद्यकीय खर्च पण घरामध्ये अचानक निघू शकतो, कारण की व्ययभावातून रवीचं गोचर होत आहे. फक्त एक सांगायचं आहे की इम्पल्सिव्ह डिसिजन म्हणजे गडबडीत निर्णय अजिबात घेऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतील तुमच्यासाठी, कारण तुमचं मन सतत ॲक्टिव्ह राहणार आहे. रिलॅक्स होणं थोडं कठीण जाईल आणि तुम्ही लोकांमध्ये असताल पण आतून वेगळ्याच विचारांमध्ये अडकलेले असताल. अंतर्मग्न तुम्ही झालेले आहात. ओव्हर थिंकिंग वाढलेलं आहे आणि तुम्हाला इतरांशी गोष्टी शेअर करायला जड जातं. पण सकारात्मक बाजू अशी आहे की हा काळ तुम्हाला एक मानसिकरित्या शार्प बनवतोय. तुम्ही लोकांना पटकन ओळखायला शिकलेला आहात. खरं आणि खोटं पण ह्यातलं तुम्हाला आता समजायला लागलेलं आहे. खूप भोगलेलं आहे तुम्ही आयुष्यामध्ये. अनेकांकडून फसवणूक झाली, त्यामुळे तुम्ही आता ताकही फुंकून पिताय. त्यामुळे हा काळ मिथुन राशीसाठी मोठ्या हालचालीचाच असणार आहे. संधी येतील, गोंधळही वाढेल, लोकही भेटतील, काही लोक दूर जातील, पैसा येईल, खर्चही वाढेल. पण त्याच्यामध्ये स्पष्टता जी आहे ना ती थोडी कमी झालेली दिसेल. मग तुमच्यासाठी उपासना काय असतील बरं का, कारण लाभस्थानातून मंगळ आहे, भाग्यातून राहू, शुक्र तुमच्या राशीतून जाईल. त्यामुळे तुमच्यासाठी सध्या सर्वात मोठा प्रश्न असा आहे की मन स्थिर ठेवणं, योग्य निर्णय घेणं आणि चुकीच्या आकर्षणांपासून वाचणं. म्हणून उपासना फक्त फायदा मिळवण्यासाठी नाही आहे, तर ती मन स्पष्ट ठेवण्यासाठी जास्त महत्त्वाची ठरत असते. आणि त्यासाठी आपल्या धर्मामध्ये श्री गणेशाची उपासना जास्त सुचवली जाते. त्याच्यामधून चुकीचे निर्णय, मानसिक वेग कमी करणे ह्या गोष्टींसाठी ती फार महत्त्वाची आहे. गणपती अथर्वशीर्षाचे जास्तीत जास्त पठण करावं. बुधवारी तुम्ही गणपतीला दुर्वा अर्पण कराव्या. व राहूमुळे निर्माण होणारा भ्रम आणि चुकीचं प्रलोभन कमी करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते प्रभावी ठरत असतं. आणि मग रात्री झोपण्यापूर्वी शांतपणे जप केल्यास सुद्धा मन हे स्थिर राहत असतं. याचबरोबर मग हनुमान चालिसेचं पण उपासना जी आहे ना ती काय करते, मंगळामुळे वाढणारी घाई, राग किंवा तातडीचे निर्णय कमी करण्यासाठी उपयोगाला ठरू शकते. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी बहुतांशी तुमची जी मानसिक अवस्था पूर्वीची कशी होती आणि पुढं कशी असेल ही सांगितलेली आहे. त्याचा तुम्ही बारकाईने विचार करा, चिंतन करा आणि त्याचा तुम्हाला पुढं भविष्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, कुटुंबामध्ये काही अडचणींना तोंड देण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकतो. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.